अहमदनगरमधल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय। या प्रकरणी नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे। यावेळी न्यायालयानं बोठेचा जामीन अर्ज फेटाळलाय, त्यामुळे बोठेच्या अडचणी वाढल्यात। अॅडव्होकेट महेश तवले यांनी 7 डिसेंबरला बोठेच्या वतीनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। रायगड जिल्ह्यातल्या उरण इथे जेएनपीटीच्या खासगीकरणाविरोधात काल मोर्चा काढण्यात आला। मोठ्या संख्येनं कामगार या मोर्चामध्ये सहभागी झाले। जेएनपीटी प्रशासन भवनाजवळ कामगारांची निदर्शनं सध्या सुरू आहेत। अकोला महापालिकेतील सर्वसाधारण सभेतल्या गोंधळाची परंपरा कायमच आहे। पालिकेच्या सभेमध्ये शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी चांगलाच गोंधळ घातला। या गोंधळामध्ये शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा आणि भाजप नगरसेवक मुरुमकर हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले। 29 ऑक्टोबरला झालेल्या सभेतही प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। मनमाड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये काल काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला। विरोधी पक्षांच्या प्रभागात सुरू असलेली विकास कामं अचानक बंद करणं, पाणी पुरवठ्याचा प्रश्न या मुद्द्यांवरून हा गोंधळ झाला। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे। 20 ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये हे पथक राज्याच्या दौऱ्यावर असणार आहे। केंद्रीय पथक पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागातल्या नुकसानाची पाहणी करेल। ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातल्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। कापूस, सोयाबीन आणि मक्याला या पावसाचा मोठा फटकाही बसलाय। बुलडाण्याच्या देऊळगाव राजामध्ये शेतकऱ्यांनी बैलगाड्या आडव्या लावून समृद्धी महामार्गाचं काम बंद पाडलंय। या महामार्गासाठी जमिनीची खरेदी होऊन 3 महिने झाले तरी शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। जोपर्यंत शेतीचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यामध्ये पेंटाकळी प्रकल्पाचा कालवा फुटला आणि त्यामुळे आसपासच्या शेतांमध्ये पाणी शिरलं, पिकाचं मोठं नुकसान झालं। तर पाण्याचा प्रवाह अतिशय जोरात असल्यानं कित्येक शेतकऱ्यांचे ठिबक आणि तुषार सिंचनाचे पाईप सुद्धा वाहून गेले। चंद्रपूरमध्ये ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहे। वाढदिवस साजरा करून परतताना चंद्रपूर मूल मार्गावरच्या अजयपूर इथं हा अपघात घडला। परभणीत ऑस्ट्रेलियातील बिग बॅश क्रिकेट स्पर्धेवरती सट्टा लावणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। परभणीतल्या गंगाखेड रस्त्यावरच्या कालिका मंदिराशेजारी काही जण पैसे घेऊन सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि यावेळी पोलिसांनी कारवाई करत 10 मोबाईल, 3 दुचाकी आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केलाय। धावत्या दुचाकीवरून स्टंट करणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। धावत्या दुचाकीवर उभा राहून हा तरुण दुचाकी चालवत असल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। विटा पुणे मार्गावरती हा स्टंट करण्यात आलाय। संबंधित व्यक्तीला असं स्टंट करणं जमत असलं तरी प्रेक्षकांनी मात्र अशी स्टंटबाजी करू नये असं एबीपी माझाचं सगळ्यांना आवाहन आहे। नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये 500 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं। राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यानं शासनाकडून रक्तदानाचं आवाहन केलं जात आहे, त्यामुळे नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून या शिबिराचं आयोजन केलं गेलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण भागामध्ये रक्तदान शिबिर घेण्यास सुरुवात झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पिंपळगावमध्ये तरुणांनी एकत्र येऊन रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। या शिबिरामध्ये शेकडो तरुणांनी सहभाग घेऊन रक्तदान केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।